राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या स्टाईलबद्दल नेहमीच चर्चा होत असते। त्यांची स्टाईल म्हणजे काय? सकाळी लवकर उठायचं, विकास कामाची पाहणी करायची आणि त्यानंतर जर अधिकारी 2 मिनिटं उशिरा आला तर त्यांना झापायचं। पण त्याला अपवाद असा आहे की अजित पवार स्वतःच ठरलेल्या वेळेपेक्षा किमान 10 ते 12 मिनिटं लवकर आलेले असतात। पण या सगळ्यामध्ये पुणेकरांना याबद्दल काय वाटतं? पुण्याचे जे पालकमंत्री आहेत, गेल्या 8 वर्षांपासून तेच पालकमंत्री आहेत, तर त्यांनी विकास कामाची पाहणी करून सकाळी लवकर उठून जे विकास कामांची पाहणी करतात त्यानंतर अधिकाऱ्यांना झापतात, तर त्याचा परिणाम झालाय की नाही ते जाणून घेण्यासाठी आता मी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या इथे आहे आणि जे फेमस जेएम रोड आहे तिकडे आता आलेली आहे। आता इकडे काही लोक आहेत माझ्यासोबत। तुम्हाला माहिती आहे पुण्याचे पालकमंत्री कोण आहे? हो नक्कीच, अजितदादा पवार। तुम्हाला वाटतं ॲज अ पुणेकर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे का की त्यांनी जे कामं केलेली आहेत किंवा जी त्यांची कामाची स्टाईल आहे ती योग्य आहे की अधिकाऱ्यांना ते झापतात किंवा ज्या पद्धतीने ते काम करून घेतात? हे बघा, विद्यार्थी आणि युवक म्हणून जर तुम्ही मला विचारत असाल तर यंगस्टर म्हणून कोणत्या प्रश्नांवर पालकमंत्री असतील किंवा जे कोणी नेते असतील पुण्यात त्यांनी बैठका घेतल्या, त्यांनी ज्यावर चर्चा केलेली वगैरे बऱ्याच अडचणी आहेत, बरेच विषय आहेत। म्हणजे कॉलेज ॲडमिशनपासून जॉब एम्प्लॉयमेंटपर्यंत, ट्रॅफिकपासून म्हणजे शहरातले एवढे प्रश्न आहेत, परंतु मीटिंग्स फक्त त्या कॅमेरावर आणि जर व्हिडिओ बनवून जर होत असतील तर त्याला काही अर्थ नसतो। त्यामुळे वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ इट। आज आपण बघतोय की अनेक विकास कामांची पाहणी ही पालकमंत्र्यांकडनं होत असते, तर पुण्यातले जे अनेक विकास कामं आहेत ज्या अशात खूप पाहणी झाली पालकमंत्र्यांकडनं आणि राज्याचे ते उपमुख्यमंत्री पण आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे हिंजवडीचं जे IT पार्क आहे तिकडे अनेक समस्या आहेत। मग ते वाहतूक कोंडीची असू दे किंवा मग तिकडनं असं म्हटलं जातं की अनेक जे बिझनेसेस आहेत ते कुठल्या इतर राज्यामध्ये जात आहेत, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? वाहतूक कोंडी हा एक विषय आहे। तुम्ही ज्या विषयासन म्हणजे अजितदादा पवार हा जर विषय असेल तर 2004 ते 2014 केंद्रामध्ये अजितदादा अलायन्समध्ये असलेलं सरकार होतं आणि त्याच्यानंतर अजितदादांकडे म्हणजे त्या अर्थाने म्हणजे केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि 10 वर्ष म्हणजे एका तपाहून अधिक काळ अजितदादा इथले पालकमंत्री आहेत। बरं, पालकमंत्री सर्वसामान्य नागरिकांना गार्डियन मिनिस्टर पालकमंत्री माहीत नसतो, पण जी रस्सीखेच चालते ना पालकमंत्री, मग आमच्यासारख्या लोकांना असं वाटतं की अरे पालकमंत्री म्हणजे काहीतरी ग्रेट प्रकरण आहे। आणि ते मग आता समजा एक लोकशाहीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक हे राहतो, पोलीस अधिकाऱ्यांचा एक हे राहतो आणि पालकमंत्र्यांचा त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा से राहतो, कारण ते सगळ्यात मेन चेअरवरती ते बसतात। आणि आता आपण बघितलं आहे की अजितदादा सगळ्यांना येता जाता धापतात, तर अजितदादांना बाकी काय कळलं का नाही मला माहीत नाही, पण त्यांना बातम्या कशा येतात हे मात्र नक्की कळलं आहे। अजितदादांचा दौरा सकाळी 6 वाजता, अजितदादांचा 5 वाजता, 10 वाजता घ्या, 10 वाजता घ्या। पण त्याच्यावरती त्यांचं म्हणणं असं असतं की नागरिकांची हेळसांड होऊ नये, ट्रॅफिक होऊ नये, कारण कॉन्वॉय आपल्याकडे असतो VIPचा, तर त्याच्यामुळे नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून हे सकाळी। आता पुणे शहरात आपण फिरू, नागरिकांची इथं क्षणाक्षणाला हेळसांड चालू आहे आणि हेळसांड अशी चालू आहे की ट्रॅफिकमध्ये म्हणजे पुणेकरांचं मानसिक आरोग्य जर येणाऱ्या काळामध्ये जर खराब होत असेल किंवा आत्ता खराब झाला असेल तर ते ट्रॅफिकच्या ह्याच्यावरती आहे। बरं, अजितदादा हा विषय हा पुण्याचा एकदम व्यापक विषय, म्हणजे तो कसा विषय की पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे। या पुणे शहराच्या सांस्कृतिक जे काही वारसा आहे याच्यामध्ये अजितदादा पवारांचं योगदान काय? याच्यामध्ये योगदान जर का असेल जे भर टाकली, या काळामध्ये पुण्यामध्ये कोयता गँग वाढल्या, याच काळामध्ये पुण्यामध्ये ह्या वेळेसची जी मिरवणूक होती जी 38 तासाची ब्रेकिंग म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग मिरवणूक होती, अरे ह्याचं नियोजन कोणी करणार? बरं, आमचं काय, आम्ही पुणेकर असतो, आम्ही पुणेकर लोक आपल्या खाष्टपणासाठी, आपल्या हट्टीपणासाठी आणि आपल्या थेट बोलण्यासाठी ओळखले जातो। तुम्ही विकास केला असं म्हणताना, विकासाचा आम्हाला दिसू द्या ना विकास। म्हणजे आता हे एका टप्प्यापेक्षा अधिक जेव्हा काळखंड तुमचा जातो तेव्हा तुमच्या आता कामाचं अवलोकन व्हायला पाहिजे। आरोग्य सुविधांच्या बाबतीत जे समजा पेशंट आणि डॉक्टर रेशो काय कुठं जातो तो, हे जे नवीन जे गावं समाविष्ट होतात आधीच ती आडवी तिडवी वाढलेली असतात आणि मग त्यांचा समावेश इथं गावामध्ये होतो। बरं, तुम्हाला विकासाचे शिल्पकार म्हणून हे करायचं आहे, त्यांनी जर विकास जर कोणाचा केला असेल तर हे जे पेरिफेरीमध्ये पुण्याच्या जे टँकर माफी आहेत
याच्याबद्दल काय अजितदादांचं धोरण आहे? अजितदादा गेले कारण पाणी प्रश्न तर मोठा, आपण म्हणतो की पुण्यामध्ये 5 धरणं आहेत, पुण्याला पाण्याची कमी नाही, पण ठिकठिकाणी आपण बघतोय की जलवाहिन्या फुटलेल्या असतात किंवा पाण्याचं जे सप्लाय असतं किंवा जे पाणी पुरवठा असतो तो ते योग्य भागांपर्यंत पोहोचत नाही. मी जे बोलतोय ना, हे मी हातच्या काकणाला आरसा कशाला, इथनं आउटस्कट फेरीमध्ये पुण्याच्या कुठेही जायचं आणि तिथं सोसायटीला विचारायचं, त्यांचे हिशोब घ्यायचे की टँकरला या महिन्यात किती पैसे गेले. मी थोडी सांगतोय. आणि आणखीन हे जे विषय आहेत की पुण्यामध्ये जसं तुमच्याकडे ससून रुग्णालय आहे, त्याच्यानंतर आता येरवड्यामध्ये एक सुरू झालं. ससून आणि त्या येरवड्याच्या दवाखान्याकडेच बघायला लागतं. असं का नाही करू? म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एका दिवसात 900 कोटीचं कॅन्सर हॉस्पिटल मंजूर करून घेतलं, इथं का नाही होते? अजितदादा पण पॉवरफुल नेतेत ना, म्हणजे आम्ही तर तसं समजतो. आता काय झालं माहिती का, पुण्याच्या नियोजनाच्या बाबतीत हे जे नियोजनाचं गिलीट लावलं होतं ते उघडं पडायला लागलं. ट्रॅफिक हे तुम्ही आता 10 कोटी मेट्रोमध्ये चढले हे वगैरे, मग हे ट्रॅफिक दिसते कशी आम्हाला? मेट्रोचे प्रवासी झाले 10 कोटी, ही ट्रॅफिक का? म्हणजे तुम्ही दाखवताय वेगळं आणि करताय वेगळं. दादांकडे खूप शक्ती होती, खूप शक्ती पुण्यासाठी करण्यासारखं भरपूर दादांकडे होतं. दादांनी स्वतःचं अवलोकन करावं की मी किती यशस्वी आणि किती अयशस्वी. पुणेकर म्हणून माझा मार्ग 0. बरं, तुम्ही युवकांबद्दल पण बोला, तर मग एक प्रश्न असा आहे की जी पुण्याची जीवनवाहिनी म्हणली जाते, पुण्याची PMPML, तर त्याची पण सेवा अपुरी आहे आणि त्यासोबतच जे मेट्रोचं काम आहे ते पण रखडलेलं आहे. आणि या मेट्रोच्या कामाबद्दल किंवा PMPML बस सेवाबद्दल अनेकदा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले. तर पहिला प्रश्न असा की अधिकाऱ्यांना झापून त्यांच्याकडनं काम करून घेणं ही योग्य पद्धत आहे का? आणि दुसरं म्हणजे झापल्यानंतर ते काम होतंय का? त्याचं प्रश्नाचं उत्तर आपल्या ह्याच्यात आहे. आतापर्यंत जर झालं असतं तर त्याचा रिझल्ट अजून काही मिळालेलं नाही आहे. मागच्या 13 वर्षापासून मेट्रोचं काम सुरू आहे, अजूनपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही. नागपूरची मेट्रो पुण्यानंतर पूर्ण प्रोसेस होऊन सुद्धा आधी होते, पुण्यातली अजूनही अपूर्ण आहे. त्याच्यावरती अजून पूर्ण डिटेल काही नाही. BRTचं आपण जर म्हणत असाल तर BRT सबशेल फेल झालेली आहे. त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करता आली असते का? 100% करता आली असते, पण त्याच्यावर सुद्धा यांनी काहीच काम त्या पद्धतीने केलेलं नाही आहे. तुम्हाला फक्त मी लहान उदाहरण देतो. इथे एक जैन बोर्डिंग आहे, H&D जैन बोर्डिंग. ती बोर्डिंग बिल्डरला विकली ट्रस्टच्या माध्यमातून. त्याच्यावर आम्हाला काहीच नाही. पेपर इलिगल पद्धतीने तयार झाले, सर्व गोष्टी व्यवहार इलिगल पद्धतीने तयार झालं, पण त्याच्यावर कोणी द्यायला तयार नाही. तर बिल्डर असतील आणि बाकीच्या ज्या अशा लॉबी आहेत हे सर्व आता पुणे चालवतं आहे. असे म्हणजे पालकमंत्र्यांपेक्षा ही अशीच लोकं जी आहेत, मोठे जे धंदेवाईक किंवा मोठे जे बिल्डर आहेत तेच पुणे चालवत आहेत. बरं, आता तुमच्याकडे येते दादा, पुणेकर म्हणून तुम्ही जर एकंदरीत पुण्याचा विकास जे सध्या चालू आहे किंवा जे सांगण्यात येते चालू आहे, तर तुम्हाला त्या हिशोबाने पुण्याचं कचरा व्यवस्थापनाबद्दल काय म्हणणं आहे? कारण 2000 टनपेक्षा अधिक कचरा हा दरवर्षी महिन्याला खरं तर निर्माण होतो आणि जो क्षमतेपेक्षा जास्त आहे त्याचं व्यवस्थापन नीट होत नाही. पुण्यातले अनेक भाग हे दुर्गंधीयुक्त आहेत, त्याच्यावरती सुद्धा अनेकदा बैठका झाल्या, अधिकाऱ्यांना झापण्यात आलं. मग ही स्टाईल बरोबर आहे की नाही? ताई, पुणे हे सांस्कृतिक शहर होतं, आज ते बकाल झालेलं आहे. गेले अनेक वर्षामध्ये, गेल्या 14 वर्षामध्ये आपण जे पाहतो की तुम्ही माझी मुलाखत घेताय, पण तुम्ही घरी सुरक्षित जाल का हा तुम्हाला स्वतःला सुद्धा भरवसा नाही. अशा प्रकारची परिस्थिती या पुणे शहरामध्ये झाली. कचरा व्यवस्थापन अगदी शून्य. जे पालकमंत्री ह्या पुणे शहराचे सांगतात किंवा हे मंत्री किंवा जे पुढारी किंवा नेते जे स्वतःला म्हणवतात, त्यांचं एकच धोरण असतं की मीडियावर चमकायचं, मीडियावर आपली जाहिरातबाजी करायची आणि लोकांना आपण काहीतरी करतोय असं दाखवायचं. पण प्रत्यक्षात या पुणे शहराला अतिक्रमणाने विळखा घातला. काही ठिकाणी फ्लॅक्समध्ये पाहिलं तुम्ही, त्या मंगळवार पेठेत 6 लोक जाग्यावर ठार झाली. पुन्हा ते 4-6 महिन्यांनी पुन्हा उभं राहिलं. म्हणजे अतिक्रमण हटवलं जातं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आहे तसं उभं राहतं. अशा प्रकारची कचऱ्याची परिस्थिती आहे पुण्यामध्ये. कचरा व्यवस्थापन शून्य. ज्या सोसायटीमध्ये मी राहतो तिथलेच कचरा काढणारे ते जे सफाई कामगार आहेत एरियामध्ये, कात्रजमध्ये मी राहतो, त्या ठिकाणी येणारे आम्हाला विनंती करतात की आम्हाला ह्या गाड्या ढकलून वर नेता येत नाहीत. पण आपण कुणाला सांगायचं? आम्ही वारंवार तक्रार करून त्यांना सांगता की तुम्ही रोडवर 2 किलोमीटर तो कचरा आणा.
आणि मग आम्ही न्यायचं का 8-8 दिवस तो कचरा सोसायटीमध्ये पडून असतो. अशा प्रकारचं पुणे शहराला या व्यवस्थेने ज्यांचं केंद्रात सरकार आहे, ज्यांचं महाराष्ट्रात आहे, ज्यांची सत्ता पुण्यात आहे, त्यांनी पूर्णपणे या पुणे शहराला बकाल करून सोडलेलं आहे. आणि तुम्ही आम्हाला एक जाणवतं आहे, मी आज 77 वर्षाचा माणूस तुमच्यासमोर बोलते. मी हे पुणे शहर पाहिले माझ्या आयुष्यामध्ये. 50 वर्षा पुणे शहरामध्ये मी राहतो आहे. तेव्हा या ठिकाणी जे सांस्कृतिक होतं, जे संस्कार होते, आत्ता आपण जर पेपर उघडला तर आपल्याला बातमी पहिलं मर्डर झाला, गोळीबार झाला, कोयता गँग झाली, वाहनं फोडली, महिलांच्यावर बलात्कार झाले, मुलींना पळवून नेलं. ज्या आपल्या घरातल्या मुली ज्या कॉलेज जातात, शाळेत जातात, शिक्षणासाठी बाहेर पडतात, परंतु दिवसभर झोप लागत नाही किंवा मनाला शांतता भेटत नाही, ती मुलगी घरी येऊन परत आपण तिला पाहू का, अशा प्रकारची ही अवस्था या सत्ताधाऱ्यांची आहे. म्हणून हे पूर्णपणे त्यांनी लक्षात घ्यावं. मग तुमचं काय म्हणणं आहे की अजितदादा पालकमंत्री म्हणून काम योग्य पद्धतीने करतायत की नाही? त्यांच्या दृष्टीने ते योग्य असतील, परंतु त्यांनी तळागाळापर्यंत लक्ष द्यावं की आपण सकाळी पहाटे 5ला जी भेट दिली त्या भेटीचं पुढं काय झालं. तात्पुरतं एखादा अधिकारावर ते ओरडले आणि त्यांनी ते कामाला हात घातला, पण ते झालं का याच्याबद्दल त्यांनी आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण करावं. बरं, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबतीत की पुणेकर म्हणून जे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी योग्यरित्या काम केलं आहे का? कारण आपण बघतोय की पुण्याचं वातावरण हे नेहमीच निसर्गरम्य होतं, पण आता जर पुण्याचं निसर्ग बघायला गेलं तर फार वाट लावून टाकलेली आहे त्याची. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जी कोथरूडमधले ARAIची टेकडी आहे किंवा आपण त्याला हनुमान टेकडी जी म्हणतो, त्याच्यावरनं एक मोठा प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे. मग जर विकास करायचा असेल तर पर्यावरणाची किंवा निसर्गाची अशी हानी करणं योग्य आहे का? त्याची पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा अनेक पाहणी किंवा अनेक गोष्टी सातत्याने केल्या जातात. नदी सुधार प्रकल्प आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर मग तुम्हाला वाटतं की या बाबतीत म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत जे पालकमंत्री आहेत ते जे भूमिका घेतात किंवा जे त्यांचं एकदम रोखठोक भूमिका असते, अधिकाऱ्यांना झापलं जातं, ती योग्य आहे का? पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक गावखेड्यातला एक माणूस पुण्यामध्ये उपजीविका करण्यासाठी आलेला आहे. हे IT सेंटर आहे, हे एज्युकेशनल हब आहे, सांस्कृतिक शहर आहे. पुणे विविधतेने नटलेलं आहे. देशभरातून, राज्यभरातून इथं लोक राहायला येतात. तर हे शहर सगळ्यांना सामावून घेणारं शहर होतं. आता ते इतकं त्याचं विकासाच्या नावानं, प्रशासनाच्या नावानं इतकी बोंबाबोंब सुरू झालेली आहे की महानगरपालिकेचे प्रश्न असतील, PMRDAचे प्रश्न असतील, नवीन बांधकामाचे प्रोजेक्ट असतील, रिंग रोडचा प्रश्न असेल किंवा टेकड्या उत्खनन करण्याचा प्रश्न असेल, या सगळ्यामध्ये शासन आणि प्रशासनावरची पकड सुटलेली आहे. हे शहर अख्खं बिल्डरांच्या घशात दिलं आहे का? हे शहर तुम्ही अख्खं गुत्तेदारांकडे दिलं आहे का? हे शहर तुम्ही राजकीय एजंटांकडे दिलं आहे का? नवीन भागाचे काही खेडेगाव आता पुणे महानगरपालिकेमध्ये आणलेले आहेत. तिथल्या बांधकामाच्या परवानगी असतील, तिथं पाण्याचा प्रश्न असेल, तिथं मलनिस्सारणची व्यवस्था असेल, कशाचा सोयरबंद कशाला नाही. आणि याच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून सकाळी उठायचं ना अधिकाऱ्यांना काहीतरी बोलायचं. IAS अधिकारी आहेत, पण मग अधिकाऱ्यांना बोलल्याने कामं होत आहेत का? पुणेकर म्हणून काय वाटतं? नाही ना दिसत. ज्या रिंग रोडसाठी आज सकाळी अजितदादा अधिकाऱ्यांना बोलले, तो रिंग रोड तुम्ही रस्त्यावर उभारून त्याचा प्लॅन करणार आहात का? वारजेचा प्लॅन तुम्ही रस्त्यावर उभारून चर्चा करणार आहात का? इतकं उथळ आणि इतकी स्टंटबाजी ही अजितदादांसारख्या इतक्या मोस्ट सिनियर, इतक्या अनुभवी आणि जबाबदार नेत्याला शोभत नाही. तुम्ही अधिकाऱ्यांना बोलता, तुम्ही बोला ना तुमच्या मंत्र्यांना, तुम्ही तुमच्या नगरसेवकांना बोला ना, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना बोला ना. तुम्ही काय सांगितलं? बाबासाहेब पाटील म्हणले शेतकऱ्यांना कर्जमाफीची आमकत सवय लागली वगैरे काहीतरी. चुकीचं आहे ना. तुमचे धनंजय मुंडे आज राजीनामा देऊन बसलेले आहेत. तुमचे छगन भुजबळ साहेब काहीतरी वेगळं बोलतायत, तुम्ही वेगळं बोलताय. तर तुमच्या पक्षामध्ये तुमचं लोक ऐकत नाहीत, तुमचे मंत्री तुमच्या नियंत्रणात नाहीत. त्याचा राग तुम्ही सरकारी अधिकाऱ्यावर काढताय. सरकारी अधिकारी बिचारी हुकमाचे ताबेदार असतात, पगारी नोकर आहेत ते आपले. त्यांच्यासोबत प्लॅनची चर्चा करायची. तर ज्यावेळेस टेंडर दिलं 5-5 हजार कोटीला बॅन केलेल्या कंपन्याला टेंडर देतात, त्यावेळेस अजितदादांनी दादागिरी दाखवावी. ज्यावेळेस त्या प्रोजेक्टमध्ये पैसे खाल्ले जातात, त्यांचे जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पैसे खातात, कामाच्या तारखा 6-6, 7-7 वर्ष पुढे वाढत आहेत, त्यावेळेस तुम्ही बोलायला तयार नाही.
तुमचे मंत्री ऐकत आणि नाहीत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे नदी सुधार प्रकल्प आणि जायका प्रोजेक्ट आहे. दादा तुमच्याकडे येते की जे कचरा व्यवस्थापन तर झालंच, पण त्यासोबत वाहतूक कोंडी जी आहे पुण्यातली आणि वाढती गुन्हेगारी जी आहे, गुन्हेगारांना एक राजकीय पाठबळ मिळते का असं कुठेतरी चित्र दिसून येते. त्यासोबतच आत्तासुद्धा जेव्हा मी गांजवे चौकातून बालगंधर्वपर्यंत याचा प्रयत्न केला, मला तब्बल 30 मिनटं म्हणजे अर्धा तास लागून गेला, जिकडे हा फक्त 10 मिनटाचा रस्ता आहे. चहू बाजूकडून आज पुणे तुंबलेलं आहे, कारण मग ते ट्रॅफिकच्या बाबत असू दे किंवा मग जे नद्या असू दे ते आहे. तर त्याच्यावरती जी एक भूमिका आहे किंवा त्याच्यावरती जी बैठका घेतल्या जातात किंवा जे मी जसं ह्यांना विचारलं किंवा सगळ्यांनाच इथे विचारलं की जे पुण्याचे पालकमंत्री आहेत ते नेहमी अधिकाऱ्यांना झापत असतात, 2 मिनटं का होईना उशिरा आल्यानंतर सुद्धा झापतात. मग हे जी त्यांची स्टाईल आहे ती उपयुक्त आहे का, हे नुसतं दाखवण्यापुरतं आहे? तर मॅडम तुम्ही हा जो प्रश्न केला आहे तो अतिशय नागरिकांच्या हिताचा प्रश्न तुम्ही केलेला आहे. अधिकाऱ्यांना झापणं म्हणजे काम होणं नाही आहे. पुणे महानगरपालिका ही आता मेट्रोमध्ये रूपांतर होती आहे. पुणे महानगरपालिकेचा विकास होतो आहे, परंतु त्या माध्यमातून अधिकारी आणि ठेकेदार कुणाचे आहेत? तर मंत्र्यांचेच आहेत. अधिकारी हा शासकीय वर्ग आहे, पण अधिकाऱ्याबरोबर पूर्वी जे काम होत होतं, पूर्वी ठेकेदारी नव्हते, परमनंट कामगार काम करायचे, तर आपली नोकरी जाईल ह्या माध्यमातून ते काम व्यवस्थित करत होते. आता ठेकेदारी दिल्यामुळं काय होतं आहे, अधिकारी जर अधिकाऱ्याला झापतात, त्यांचं काम चांगलं आहे दादांचं, परंतु पुढं काम करणारा जो ठेकेदार आहे त्याला माहिती आहे की आपण सगळ्याला मॅनेज करून काम केलेलं आहे, त्याच्यामुळं आपण काम करू किंवा नाही करू. आता थोडक्यात उदाहरण सांगतो, कचरा व्यवस्थापनाचा तुम्ही मागाशी जो प्रश्न विचारला त्याच्यावर पूर्ण पुणे शहरामध्ये कचरा व्यवस्थापनला जे झाडू बिगारी आहेत, जे गटर बिगारी आहेत, ते कोणच काम करत नाही. फक्त ठेकेदार 10,000 ठेकेदार भरलेले आहेत. ते 10,000 ठेकेदार रात्रंदिवस हे काम करून हे कसं बसं पुणे स्वच्छ करायचं काम करतात. तर याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ठेकेदारी, मंत्री आणि हे आमदार ह्या सगळ्यांची मिलीभगत आहे. बरं, पण मग या पद्धतीने किंवा अजितदादा स्टाईलने काम केल्याने काम होते का? पुणेकर म्हणून तुम्ही संतुष्ट आहात का? नाही, आता जे काय झालं आहे, दादांचं आजचं काम आणि दादांचं पूर्वीचं काम हे आम्ही बघितलेलं आहे. काय फरक आहे? खूप फरक आहे. पूर्वी दादांनी जे राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये असताना किंवा राष्ट्रामध्ये असताना जे काम केलेलं आहे त्या कामाने पुणेकर एकदम संतुष्ट होते. परंतु आत्ताच्या काळामध्ये झालं आहे काय, तर 4 पक्ष एकत्र आल्यामुळं दादांचं काम हिरणी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु हे जे बाकीचे चार जे पक्ष आहेत त्याच्यामुळं कुठंतरी घुसमटत काम होतं आहे असं आम्हाला वाटतं आहे. कारण दादांचं आम्ही अगोदरचं पण काम बघितलेलं आहे, दादांचे प्रोजेक्टचे काम बघितले आहेत. दादा सकाळी 7 वाजता म्हटलं तरी ते उद्घाटन द्यायचे आणि त्यावेळेला आम्ही काँग्रेसमध्ये होतो, दादा आधी पोचायचे आणि आम्ही नंतर पोचायचो. असे एक प्रकारचं दादांचं चांगलं आणि स्वच्छ काम आम्ही बघितलेलं आहे. त्या कामाला आमचा सलाम आहे. पण दादा तुम्ही अजितदादांना जर एक कुठला संदेश द्यायचा असेल एका वाक्यात तर काय द्याल? कारण पुणेकर म्हणून तुम्ही 0 मार्क दिले मगाशी, तर काय सांगाल तुम्ही अजितदादांना? अजितदादांना काहीतरी एक 1 लाईन निरोप देण्याआधी हे पुणे शहराला 5 हायवेच्या तोंडावरती पुणे शहर आहे. मुंबई, नाशिक, सोलापूर, नगर, सातारा तोंडावरती ट्रॅफिक जाम आहे. 10 वर्ष 12 वर्ष म्हणजे एका तपाहून अधिक काळ जर एखादा माणूस इथला पालकमंत्री आहे तर दादांना ती समस्या माहिती आहे. कचऱ्याचा प्रश्न तुम्ही त्या भाऊंना विचारला. अरे कचऱ्याचं नियोजन एका शहरामध्ये कचऱ्याचं नियोजन जिथे कचरा उत्पन्न होतो ना तिथंच तो मुरला पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन 15 वर्षात जर करता येत नसेल तर मग ते आता पुणेकर म्हणून आहे ना, एक ही म्हण आहे, ही प्रचलित म्हण आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आता आम्हाला विकास बघायचा आहे, नाही तर तुम्ही गेलं पाहिजे. तिसरा एक याच्यामधला एक महत्त्वाचं आहे, आपल्याकडे लाडकी बहीण योजना. काय लाडकी बहीण योजना खूप नंतर आली. दादांनी इथं एक लाडका नगरसेवक नावाची योजना आणली. ती कशी आणली? दादांचे निकटवर्तीय जेवढे नगरसेवक आहेत, तुम्ही एक पत्रकार म्हणून तुम्ही ती यादी बनवा आणि त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये असा अकराळ विकराळ विकास, म्हणजे एका गुंठ्यामध्ये 5 मजली इमारती बांधायच्या किंवा रस्त्याचं, म्हणजे आधी
बिल्डिंग तयार होते आणि नंतर कॉर्पोरेशनकडनं रस्ते मांडले जातात. जर असे सगळं आता काय होतं, माझ्यासारख्या एखाद्या समजा शुद्ध नागरिकाला हे माहीत असतं की कोणत्याही शहराला त्याची जे क्षेत्रफळ असतं पैकी 16% क्षेत्र हे रस्त्यांसाठी वापरायचं असतं. पुण्यामध्ये किती दादांना माहीत असेल, पुण्यामध्ये 9%. म्हणजे हा डिफरन्स दादा कसा भरून काढणार? आणि हे होईपर्यंत कसे काय दादा गप्प बसले 15 वर्ष? नाही, समस्या भरपूर आहेत, त्याच्यावर बोलण्यासारखं अनेक गोष्ट आहे. म्हणून मी म्हणलं की दादाच्या या स्टाईलबद्दल एका वाक्यात फक्त मला अपेक्षित आहे, कारण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. माझं एकच वाक्य आहे की दादांनी त्यांच्या कामाचं आत्मपरीक्षण करावं. तुमचं? आमचं पण हेच आहे की दादा जे काम म्हणजे जे अधिकाऱ्यांना झापून काम होतंय असं त्यांना वाटतंय, ते तसं नाही आहे. त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि खरं काम आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, एवढं आम्ही असतो. तुम्ही काय सांगाल एका वाक्यात? पक्षातले मंत्री आपलं ऐकत नाहीत. जगताप असतील, छगन भुजबळ असतील, कोकाटे असतील, पाटील असतील, याचा राग त्यांनी अधिकाऱ्यांवर पत्रकारांवर काढू नये. तुमचं काय म्हणणं एका वाक्यात? दादा हे वागणं बरं नव्हं. आपण बघितलं की पुणेकर म्हणून आता भयंकर अशी असंतुष्टी दाखवण्यात आली पुणेकरांकडनं. आणि त्यांचं म्हणणं आहे की आधीचे जे अजितदादा आहेत आणि आत्ताचे जे अजितदादा आहेत त्यामध्ये फरक आहे. आणि त्यामुळे जसं अजितदादा आधी काम करायचे ज्याच्याने पुणेकर संतुष्ट होते, पण जे आता नाही आहेत, त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांवर किंवा पत्रकारांवरती ओरडून काही होणार नाही आहे. खरं तर रसातळापर्यंत जे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत पोचणं आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण पुण्यात अनेक समस्या आहेत ज्याच्यात फक्त चर्चा होतात आणि त्या चर्चांपर्यंतच ते मर्यादित राहतात, ते सोडवलं जात नाही. तर आता अजितदादांपर्यंत हा संदेश पोचतोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.